यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. कर्जतचे ग्रामदैवक दापाय महाराज कपालेश्वर महाराज यांच्या ज्यांनी नतमस्तक होतो. परिवर्तन विकास आघाडी याची विजयी सभा जर बोलले आमच्या नगराध्यक्ष मॅडम माझे तर ते वावगं होणार नाही. आणि त्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष परिवर्तन विकास आघाडीचे आमचे मार्गदर्शक रायगडचे बुलंद आवाज तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि या परिवर्तन आघाडीचे ज्यांच्या मनातली कल्पना आणि दोघांनी मिळून आम्ही आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज कर्जतमध्ये 21 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष माध्यमातून आपल्या समोर जातोय. ते सर्वांचे आमचे लाडके सुधाकर भाऊ गारे, व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ बंधूजी पाटील साहेब, भगवान शेठ भोईर, अशोकदा भोपतराव, एकनाथ पुणे तालुका अध्यक्ष बाजीराव दळवी, माजी नगराध्यक्ष सुवर्णताई जोशी, तालुका अध्यक्ष बाजीरावदादा दळवी, शहर प्रमुख निलेश घरत, काहींची नावं घेता तर येत नाही, सगळ्यांची नावं मग संपूर्ण व्यासपीठ आणि कर्जतमधील सर्वच बंधू आणि भगिनींनो, भरतबाईंनी हा शेवटीला शिवसेनेचा आवाज आहे. तो एक ढाण्या आवाज त्यांनी, त्या आवाजात लोकांना त्या आवाजात वेगळं प्रेम आहे. त्या आवाजात त्यांनी जे टीका करायची ती केली. पण कर्जत परिवर्तन आघाडी आम्ही कुणावर टीका करण्यासाठी नाही, तर या कर्जतमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्यासाठी तुमच्या सर्व कर्जतकरांची साथ आम्हाला त्या ठिकाणी आज पाहिजे. आणि त्या ठिकाणी सुधाकर भाऊ असेल, मी असेल, सर्वच्या सर्व 21 नगरसेवक असतील आणि ज्यांचा 15 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि ज्या नगरपालिकेमध्ये 15 वर्ष कर्जतच्या विविध भागातून मला निवडून दिलं आणि माझ्याबरोबर 15 वर्ष ज्या माऊलीने काम केलं त्यांचं काम मी जवळून पाहिलं आहे. साहेब तुम्हाला आज सांगतो, ताईंबद्दलची प्रामाणिकता या कर्जतकरांना माहिती आहे. त्यांचा व्यवसाय हा आज नाही आहे, ते आज इथल्या माहेरवाशीन आहेत. आज 70-80 वर्ष त्यांचा पिढीजात तो व्यवसाय आहे. आज प्रामाणिकपणे त्या व्यवसायातून ते त्यांचं पोट भरतात. पण कर्जतकरांची सेवा ते प्रामाणिकपणे आज 15 वर्ष करतायत. आणि नगराध्यक्ष म्हणून कर्जतकर त्यांना नक्कीच संधी देतील याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात काही एक मात्र शंका नाही. तटकरे साहेब आल्या त्यांनी विचारलं काय कर्जतचं वातावरण आहे. साहेब मी असेल, सुधाकर भाऊ असतील, आमचे 21 नगरसेवक आहेत, नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. हे सगळेच उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये प्रामाणिकपणे काम करणारी सगळी माणसं आहेत. या कर्जतमध्ये उद्याचं विजन काय असावं, कर्जत हे सर्वात वाढतं शहर आहे, तर पुढच्या 50-60 वर्षाचं कर्जतचं विजन कसं असावं ते सांगण्याची आज आपली ही सभा आहे. आम्ही काय कर्जतसाठी करणार आहेत. या कर्जतमध्ये आज 24 तास पाण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज कर्जत शहराची पाईपलाईन टाकून 30-35 वर्ष आज ठिकाणी MJPने ती लाईन टाकून झाली. साहेब आज कितीतरी भागामध्ये पाणी कमी दाबाने त्या ठिकाणी येतं आहे, कितीतरी ठिकाणी ते पाणी गढूळ प्रमाणात येतं आहे. तर कर्जतमध्ये 24 तास पाणी देण्यासाठी आम्ही परिवर्तन आघाडी वचनबद्ध या ठिकाणी असू. हा प्रामाणिकपणे शब्द या कर्जतकरांना आम्हाला द्यायचा आहे. आज कर्जतमध्ये गुणगा विसेगावसारखा भाग असेल, इकडे अकुर्ला देवलीसारखा भाग असेल, यांना कर्जतशी कनेक्टिंग करण्याची सर्वात आज काळाची गरज आहे. कारण आज आम्हाला कर्जतचा एकच ब्रिज त्या ठिकाणी आहे. जर या ठिकाणी गुणगा साईडला एक ब्रिज झाला, या भिसेगाव साईडमध्ये एखादा ब्रिज झाला, तिकडे अकुर्ल्या साईडला एखादा ब्रिज झाला, तर एक कनेक्टिव्हिटी या कर्जत शहराला वाढेल आणि कर्जतचा विकास अजून चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी होईल. त्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. आज सरकारी दवाखान्याची हालत ही एकदम म्हणजे तिकडे आज पण कुठल्या सुविधेचा अभाव आहे. तर कर्जतमध्ये कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून एखादं सुसज्ज हॉस्पिटल जर झालं, त्यामुळे या कर्जतकरांची प्रामाणिकपणे आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी सुटेल. त्यासाठी आपल्या या सगळ्याच कामासाठी तटकरे साहेब आपले मार्गदर्शन, आपल्या अनुभवाची आम्हाला गरज आहे. त्या माध्यमातूनच आम्ही कामं करू शकतो.
यामध्ये आत्ता जैन समाजाने एक आम्हाला निवेदन दिलं, मी तटकरे साहेबांकडे ते दिले. या कर्जतमध्ये करोनाच्या काळाच्या आधी रेल्वेचे थांबे प्रत्येक ठिकाणी एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबत होते, पण आज करोनानंतर बरेचसे एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबत नाही. आमच्या इकडच्या माणसाला जर एक्सप्रेसने जायचं असेल तर कल्याणसारख्या ठिकाणी त्या जायला लागतं. त्यामुळे त्याच्यावरती प्रामुख्याने आपण खासदार म्हणून त्या ठिकाणी साहेब आहात, आपण पत्रक पण त्या ठिकाणी रेल्वेला दिलेलं आहे. सुधाकर भाऊने आपल्याला पत्रक दिलं, त्याचा फॉलोअप तुम्ही घेताय, पण तो लवकरात लवकर जर थांबे त्या ठिकाणी थांबला तर आमच्या कर्जतकरांचा एक मोठा प्रश्न जो रेल्वेचा आहे तो त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे. या कर्जतमध्ये आज हे समोर जर आपण बघितलं तर या सगळ्या लाईटीच्या हे सगळे समोर बघितल्या सगळ्या लाईटीचे वायर त्या ठिकाणी लोंबकळत आहेत. साहेब आम्ही कर्जतकरांना शब्द दिला एक पाणीचा, एक शब्द देतो या लाईटीचा. भाऊ आणि मी दोघांनीच म्हणून तुम्हाला शब्द देतो की 1 वर्षाच्या आत या कर्जतमध्ये सगळ्या विद्युत लाईन अंडरग्राऊंड असतील. कारण आमच्याकडे सर्वात जास्त पाऊस येतो, सर्वात जास्त वारा येतो. पाऊस आला का लाईट गेली, वारा आला का लाईट गेली. जर या अंडरग्राऊंड झाले, अंडरग्राऊंड भूमिगत गटारं झाली तर कर्जत एक वेगळ्या दिशेने, एक चांगल्या दिशेने सुसूटित दिसेल. इथला ट्रॅफिकचा प्रश्न एक मोठा त्या ठिकाणी कर्जतकरांचा आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगली पार्किंग व्यवस्था आपल्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी करायला लागेल. त्यावर काम करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. ते काम आम्ही प्रामुख्याने करू. फार आम्ही फार मोठी तुम्हाला वचनं देणार नाही, पण जे देऊ ते प्रामाणिकपणे करू. गेले 15 वर्ष नगरपालिकेत काम करत असल्याचा जो अनुभव आमच्या पाठीशी आहे, जी शिदोरी कामाची आमच्याशी पाठीशी आहेत. माजी नगराध्यक्ष आज परत या प्रभागातून निघणार आहेत आणि त्यांनी एक चांगलं काम या 5 वर्षात या नगरपालिकेमध्ये केलेलं आहे. आणि त्यांना बरोबर घेऊन आत्ताच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ह्या जोडीने आम्ही या नगरपालिकेमध्ये सगळे जे वचन देऊ ते प्रामाणिकपणे पूर्ण करायचं काम करू. नाही तर मी असेल, सुधाभाऊ असेल, आम्ही दोन्ही परत तुमच्याकडे 5 वर्षांनी येणार नाही. हा शब्द या टॅचवरून देतो. काम करण्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बरेचसे माणसं या ठिकाणी बोलत आहे आणि तटकरे साहेब स्वतः त्या ठिकाणी आहेत. अजितदादांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेच त्या ठिकाणी कर्जतकर उत्सुक आहात. फक्त एकच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे कर्जतकरांचं मनापासून प्रेम तर आम्हाला गेले 15 दिवस भेटलं आहे, पण 2 तारखेला आपलं एक मत परिवर्तनाच्या दिशेने असेल. आपलं एक मत आमच्या सगळ्याच नगराध्यक्षाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे असतील, 21 नगरसेवक असेल, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. आणि ते अमूल्य मत, आपला आशीर्वाद पूर्ण कर्जतकरांच्या आमच्या पाठीशी राहो हीच दापायच्या चरणी, कपालेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय नितीन शेठ सावंत. तदनंतर आदरणीय तत्वनिष्ठ नेतृत्व सन्माननीय बंधू पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या सभेच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. कर्जत पालिकेच्या येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विद्यमान खासदार आणि आपणा सर्वांचे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधाभाऊ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय नितीनदादा सावंत, आताच PhDची डिग्री ज्यांना प्रदान केली त्या नगराध्यक्षपदाच्या परिवर्तन आघाडीचे उमेदवार सौ पुष्पाताई दगडे, उमाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले राजू साबळे, अशोक सावंत, भगवान शेठ भोईर, अजय सावंत, माजी नगराध्यक्षा सौ जोशीताई, आमचे उत्तम शेठ जाधव, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे परिवर्तन आघाडीचे उमेदवार, या सभेला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधू भगिनी आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार
बंधूंनो, या 2 तारखेच्या निवडणुकीला आपण एक वेगळ्या विचाराने सामोरे जात आहोत. ही कर्जत शहराची जरी निवडणूक असली तरी कर्जत तालुक्याचं या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा एक आगळं वेगळं महत्त्व आहे. ज्या हिराजी गोमाजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुण्यभूमी याला म्हटलं जातं, ज्यांच्या कर्माने कर्मभूमी म्हणा, या कर्जत तालुक्याचं महत्त्व एक आगळं वेगळं आहे.